शहरात आता विना परवानगीने लावण्यात येणाऱ्या बॅनरबाजीवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई होणार आहे। अमरावती महानगरपालिकेच्या नव्या आदेशामुळे बॅनर प्रेमींना झटका बसला आहे। अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी आणि वर्दळीच्या चौकांमध्ये विना परवानगी बॅनर लावण्याची परंपरा आता संपुष्टात येणार आहे। अमरावती महानगरपालिका विभागाने स्पष्ट आदेश काढत असे बॅनर लावणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात विशेष लक्ष देताच महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे। शहरातील 80 निश्चित स्थळांवर जाहिराती लावण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे। यासाठी इच्छुक व्यक्तींनी amravati-corporation.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल। त्यानंतर मिळालेल्या QR कोडसह जाहिरात लावण्याची मुभा राहील। मनपाने यासोबतच एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे। परवानगी घेतल्यावर प्रकाशकाचे नाव बॅनरवर छापणे बंधनकारक करण्यात आले आहे। रविवारी सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने राजकमल उड्डाणपूल व जयस्तंभ चौकाचा आढावा घेतला। यापूर्वी बॅनरांनी भरलेले खांब आता पूर्णपणे रिकामे दिसून आलेत। मात्र काही ठिकाणी अजूनही नियम मोडणारे बॅनर लावण्यात आले होते। त्यात एक राजकीय नेत्याचा वाकलेला फाटलेला बॅनर कॅमेऱ्यात कैद झालाय। विशेष म्हणजे हे सत्ताधारी जर नियम तोडत असतील तर इतर नागरिकांचा दोष काय, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत। यापूर्वी राजकीय दबावामुळे महापालिका कारवाई टाळत होती, मात्र आता सार्वजनिक संताप व पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाचा सूर वेगळा आहे। नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित होतोय, खरंच नियमभंग करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार का, की पुन्हा कारवाईची फक्त जाहिरात होणार? अमरावतीत बॅनरबाजीवर लावलेली ही बंदी आवश्यक आहे, मात्र प्रशासनाची कारवाई किती प्रभावी ठरेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे।